नमस्कार, मी जगदीश देशमुख. जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. भाविकांना सुद्धा कोल्हापुरातील रस्त्यांमुळे प्रचंड त्रास होतोय. कोल्हापूरकरांना मणक्याच्या विकारानं जडलेलं आहे. कोल्हापूरकर त्रस्त झालेत. निधी जातो कुठे असा नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट झाली आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या आई अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना सुद्धा कोल्हापुरातील रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय. कोल्हापूर शहरातील कोणताही रस्ता घ्या, त्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे आहेत. एखाद्या शेतातील रस्ता असावा अशी अवस्था कोल्हापूर शहरातील रस्त्यांची झाली आहे. गेल्या वर्षभरात लोकप्रतिनिधींनी नुसत्या बैठका घेतल्या आणि प्रशासनाला सूचना केल्या. याच्या व्यतिरिक्त काहीही नाही केलं असं नागरिकांनी म्हटलंय. कोल्हापूरकरांना मणक्याच्या विकारानं जडलेला आहे. त्या काही काळातच कोल्हापुरातील रस्ते चकाचक होणार अशी ग्वाही प्रशासनाकडून सुद्धा दिली गेली आहे. मात्र अद्यापही कोल्हापुरात रस्त्यांवर खड्डेच आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला रस्त्यासाठी इतका निधी येऊनही शहरातील 1000 किलोमीटरचे रस्ते होत नसल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखवली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था कशी आहे, रस्त्यावर किती आणि कशा प्रकारे खड्डे पडलेले आहेत, त्याचा कोल्हापूरकरांना कसा त्रास होतोय ते इथलं समजावून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी. ते पाहूयात. राज्यामध्ये एका बाजूला महापूर येत असेल तर कोल्हापुरामध्ये खड्डेपूर झालेला आहे. कोल्हापुरात जाईल तिथे खड्डेच आहेत आणि त्या खड्ड्यांमध्ये प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास होत आहे. गेल्या काही वर्षापासून ह्या खड्ड्यांसाठी आणि या रस्त्यांसाठी विविध आंदोलन झाली. सगळ्या प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं, परंतु ह्या गेंड्याच्या कातडीचे असलेले प्रशासन हे कोणालाही जुमानत नाही असं दिसतं. एक वर्ष निवांत संपलेलं आहे. 100 कोटी आले, 25 कोटी आले, असे कोटीच्या कोटी आले, परंतु कोल्हापुरातील फक्त आणि फक्त 1000 किलोमीटरचे रस्ते असणारे हे पूर्ण करायला प्रशासन हे गांभीर्य दखल घेत नाही. गेल्या काही दिवसापासून ह्या रस्त्यांसाठी पालकमंत्री असतील, मंत्री महोदय असतील यांनी बैठका घेण्याचं फक्त एक नाटक केलं असंच बोललं जाते. कोल्हापुरातील रस्ते कधी होतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. हे रस्ते लवकरात लवकर करणार असं प्रशासन सांगितलंय. दिवाळीपूर्वी हे रस्ते चांगले होतील असंही सांगण्यात आलंय. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. तर पावसाळा संपल्यानंतर कोल्हापुरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील अशी कोल्हापूरकरांना अपेक्षा होती. मात्र अद्यापही हे खड्डे बुजवले गेले नाहीयेत. त्यामुळे कोल्हापूरकरांनी संताप व्यक्त केलाय. पाहूयात. जगात भारी कोल्हापुरी हा वाक्य खरोखर एक नंबर आहे. खरं पण आत्ताच्या रोडची जर अवस्था बघायला झाली तर अक्षरशः ह्या नवरात्रमध्ये बाहेरचे पर्यटक एवढं आले होते, ते सगळे म्हणत होते की अहो रिक्षा मामा, खरोखर तुमचं कोल्हापूरचं जगात भारी नाव आहे आणि ही रस्त्याची दुरावस्था काय झालेली आहे. प्रत्येक जण भाविकांनी अक्षरशः कोल्हापूरला अशा वरडत गेले होते. सगळे एवढी अवस्था बेकार झाल्या. ह्या कोल्हापुरात रिक्षा चालवायचं म्हणजे आम्हाला जवळजवळ आता मृत्यूचा सापळा बनलेला आहे. रोज संध्याकाळी झोपताना एक पेन क्लिअर गोळी खाल्ल्याशिवाय आम्हाला झोप लागत नाही. आणि माझी या महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना एक विनंती आहे, साहेब, रिक्षा चालकांचा व ह्या नागरिकांचा, ह्या वाहनधारकांचा तुम्ही अंत पाहू नका. या येत्या दिवाळीपर्यंत खरोखर जर तुम्हाला कुठेतर माणुसकी असेल तर रोडकडे जरा लक्ष द्या. एवढी माझी कळकळीची नम्र विनंती आहे ह्या सर्व अधिकाऱ्यांना. कोल्हापूर शहरात पूर्णपणे खड्ड्यांचं साम्राज्य आहे. हे काय आजचा विषय नाही आहे. मागच्या 4 वर्षापासून ज्यावेळीपासून प्रशासक राज आहेत त्यावेळीपासून ही समस्या आहे. प्रशासकांवरती ना आमदारांचा कंट्रोल आहे, ना खासदारांचा कंट्रोल आहे, ना मंत्र्यांचा कंट्रोल आहे. महाविकास आघाडी मोठी मोठी वादे करते, मोठी मोठी भाषणं करते, पण त्यांच्या एकही नेत्याचा कंट्रोल महानगरपालिकेला वरती नाही आहे. त्याच्यामुळे हे खड्ड्यांचा जो त्रास आहे तो आमच्या कोल्हापूरच्या नागरिकांना सहन करावा लागतोय. ही कधी बदलणार आम्ही सगळेजण वाट बघायला लागलोय. 100 कोटी रुपये आले म्हणून मागच्या 2 वर्षापासून डिंडोरा पिटला जातोय. 100 कोटीचे रस्ते आहेत कुठं? आम्ही शोधतोय. आम्हाला रस्त्यावरनं प्लेन रस्ता कुठं सापडत नाही, आम्हाला खड्डाच सापडतोय. ते 100 कोटी काय खड्ड्यात गेले काय असा प्रश्न आमच्यासारख्या नागरिकाला पडलेला आहे. आणि हे बदलणार कधी याची वाट कोल्हापूरकर बघायला लागलेत. वेळी सुधारली नाही तर कोल्हापूरकर याचा चांगला समाचार घेतील आणि बदल घडवतील. कोल्हापुरात रिक्षा चालवायचा आता कंटाळा आलेला आहे. कोल्हापुरात एवढे खड्डे आहेत की महापालिकेचे अधिकारी एवढं आयुक्त मॅडमनी एक दिवस रिक्षाचा प्रवास करून बघावा.
रस्त्याची काय दंडशी आहे ती, जर त्यांना जमत नसेल तर तिने राजीनामा द्यावा. हे गेंड्याच्या काठ्याचे अधिकारी आहेत, ते काय रस्त्याची कामं व्यवस्थित करत नाही आहेत. त्यांनी एक दिवस फिरून बघावं रस्त्याची काय अवस्था आहे. आज कोल्हापूरचे रस्ते जर तुम्ही बघितलं अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या रस्ते खराब असल्यामुळं आम्हाला दवाखान्याच्या पायऱ्या चढायला लागतात सारख्या. आमच्या कमरा दुखत्यात, आमच्या हाडं दुखत्यात की नेमकी गाडी घेऊन कुठल्या रस्त्यात चुकून जायची हे कळत नाही. आणि आमची कृपया करून मागणी आहे की लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करा, पॅचवर्क करा. हीच मागणी करताना चांगल्या पद्धतीनं काम करा, ज्यामुळे आमच्या आरोग्याला कुठलं धोकादायक होणार नाही. आणि रस्ते खराब असल्यामुळं धूळ पण मोठ्या प्रमाणात उडत्या, त्यामुळे श्वासोच्छवास घेण्यात बाकी सगळा प्रॉब्लेम होते. आणि कृपया करून ते रस्ते लवकर तयार करा ही आमची विनंती आहे. या व्यतिरिक्त कोल्हापूरकरांना काय वाटतंय, कोल्हापूरकरांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी, ती पाहूयात. 1 वर्ष पूर्ण होत आलं तरी कोल्हापुरातील रस्ते काही सुधारले नाहीत. कोल्हापुरातील रस्त्याची अवस्था बिकट होत गेली. कोल्हापूर शहरातील जाईल तिथे खड्ड्याचं साम्राज्य आहे. आपण बघितलं खड्ड्यांचं म्हणजे 30 फुटाचा रस्ता असेल तर त्या 30 फुटा रस्त्याला 30 फूट खड्डे झाले असा प्रकार दिसतोय. कोल्हापूर महापालिका प्रशासन यासाठी सतर्क नाही असं आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही नागरिक आहेत. काय सांगाल, कोल्हापुरातील रस्त्याची अवस्था काय? सांगायचं म्हटलं तर नागरिक आहे, शाहीर आहे, बोलावं लागतं आणि मांडावे लागतं. तुमच्या आमच्या शाहूराजांचं सुंदर कोल्हापूर, अहो तुमच्या आमच्या जीवाभावाचं सुंदर कोल्हापूर, खड्ड्याचं कोल्हापूर, अहो खड्ड्याचं कोल्हापूर, अहो खड्ड्याचं कोल्हापूर, अहो खड्ड्याचं कोल्हापूर. ओ विकास कामाच्या पोकळ बाता, अहो काम नाही पण पैशाची सत्ता, अहो डांबर बी नाही आणि खडी बी नाही, अहो डांबर बी नाही आणि खडी बी नाही. रस्त्यात खड्ड्यात मातीचा धूर, खड्ड्याचं कोल्हापूर, अहो खड्ड्याचं कोल्हापूर. आम्ही ज्या वेळेला आंदोलन केली होती, मुळात हे आंदोलन आम्ही खड्ड्यांसाठी केलं होतं. पण रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे आजही हे कळत नाही. आज जर आपण बघितलं 100 कोटी रुपये आले हे चित्रात दिसलं, मात्र आज हे रस्त्यावरती कुठं दिसत नाही. 100 कोटी रुपये हे केवळ पोस्टर आणि मीडियावरती खर्च झाले, डांबरावरती ते कुठंच उतरले नाहीत. कोल्हापूरला जो बाहेरून आई अंबाबाईला येतो नागरिक पुण्या मुंबईचा, तो पहिल्यांदा आमच्या अब्रूकडे जातोय, अरे बाबा काय तुझ्या शहरात खड्डे आहेत. हे खरोखर एक कोल्हापूरकर म्हणून दुर्दैव वाटते. लाज वाटली पाहिजे या सगळ्या राजकर्त्यांना सत्तेतल्या की आपण कोल्हापूर कुठे नेऊन ठेवले. आता महाराष्ट्र तसं कुठे नेऊन ठेवले कोल्हापूर बाबा, असंही म्हणायची आता वेळ आली. वर्षातून लाखो करोडो भाविकीने कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातून दर्शनाला येतात. खरं आज कमानीतनं आत येताना त्यांची दुर्दशा एवढी वाईट झालेली आहे की कोल्हापूरचे जे रस्ते खराब झालेले, खड्डे खराब झालेत, ह्यामुळे कोल्हापुरात भाविकांची येण्याची संख्या कमी व्हायला लागल्यात. या रस्त्यामुळे नागरिकांचे नाहक त्रास होत आहे. तो कधी हे प्रशासन पाहणार आहे, त्याचबरोबर या रस्त्यांची दुरावस्था कधी होणार आहे पाहणं गरजेचं आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. तर आता आपण कोल्हापूरकरांचा संताप बघितला, वैताग बघितला, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकल्या. यावर कोल्हापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. अधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते पाहूयात. शहरामध्ये आता सद्यस्थितीमध्ये एकूण 1079 किलोमीटर असे सगळे लहान मोठे असे एकूण रस्ते असून त्यापैकी IRB मार्फत करण्यात आलेले 49 किलोमीटर आहेत. त्याचबरोबर यापूर्वी नगरोत्थान योजनेतून 108 कोटीतून जवळजवळ 30 ते 35 किलोमीटरचे रस्ते यापूर्वी 2010 पासून करण्यात आलेले आहेत. आता नगरोत्थान राज्यस्तर नगरोत्थानमधून 16 रस्ते 100 कोटीचे प्रस्तावित असून त्यापैकी रस्त्यांची कामे सुरू आहेत. आता पावसाळा असल्यामुळे थांबली होती. आता शहरामध्ये ठिकठिकाणी जे मुख्य रस्ते आहेत ज्याच्यामध्ये ज्याचा दोषदायित्व कालावधी पूर्ण झालेला आहे किंवा पूर्वी केलेले आहेत किंवा काही IRBचे रस्ते आहेत ते काही खराब झालेले आहेत, तर त्या खराब झालेल्या रस्त्यांची पुनर्पुष्टीकरण करणे, त्या अनुषंगाने आता महानगरपालिकेने स्वनिधीतून एकूण 4 विभागीय कार्यालयासाठी प्रत्येकी 50 लाख याप्रमाणे 2 कोटींची तरतूद करून त्याची निविदा काढून त्याची कामेही आता मंजूर केलेली आहेत. आता सद्यस्थितीत पावसाळा हा मे पासून अद्यापर्यंत सुरूच असल्यामुळं आम्हाला म्हणाव्या त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात काम सुरू करता आलं नाही. पण आता पाऊस थांबलेला असल्यामुळं दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त रस्ते खड्डेमुक्त होतील अशा पद्धतीनं आम्ही काम करण्यात येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रांतर्गत असणाऱ्या रस्त्याच्या परिस्थिती संदर्भात मागील काही दिवसापासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये 50 लाख रुपये पॅचवर्कसाठी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 100 कोटीच्या जे 16 रस्ते होते त्याची सुद्धा कामं ही काही पावसामुळे किंवा इतर कारणामुळे ती थोडी मध्ये थांबली होती, तर ती सुद्धा पुढच्या 8 दिवसामध्ये युद्ध पातळीवर सुरू करण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या वतीनं कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्या काही कंत्राटदारांच्याकडून मागील 3 वर्षामध्ये जी कामं करण्यात आली होती, ज्याचा दोषदायित्व कालावधी DLP पिरियड आहे, तर त्या सुद्धा कंत्राटदारांची मिटिंग घेऊन त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून त्या DLP पिरियडमधील सर्व रस्त्यांची दुरुस्ती पुढच्या आठवड्याभरामध्ये करून घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि दिवाळीपूर्वी बहुतांशी रस्ते हे चांगले केले जातील अशी महानगरपालिकेच्या वतीनं नियोजन करण्यात आले आहे. आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम पाटील जी जोडलेले आहेत. उत्तमजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. आता आपण अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे, 100 कोटी आलेले आहेत आणि दिवाळी आधी हे सर्व खड्डे बुजवले जातील. मात्र पाऊस संपलेला आहे तरी सुद्धा अद्यापही कोल्हापुरातील खड्डे का बुजवले गेले नाहीयेत? काय कारण असावं? अधिकारी साहेब फक्त कारण देतात. 100 कोटी रुपये आले तर मग गेले कुठं? 100 कोटीतले वास्तविक त्यांनी 22 कोटी रुपये त्या ठेकेदाराचं बिल काढलंय, पण 22 कोटी सोडा, 10 कोटीचे सुद्धा लायकीचे रस्ते कोल्हापुरात झालेले नाहीयेत. अगदी जे रस्ते त्यांनी सो कॉल्ड रस्ते केले त्या 22 कोटीमधून, त्याचा वरचा लेअर पण अक्षरशः उखडून गेलेला आहे. काय दर्जा आहे त्या रस्त्याचा तुम्हाला समजू शकेल. ह्यांचं कसं झालंय, वरनं निधी मंजूर करून येतोय, ह्यांना कमिशन करायचं कारण मिळतंय, आणि एकदा रस्ते मंजूर झाले, टक्केवारी यांची मिळाली की यांचं काम संपलं. अगदी 18% साहेब ह्या 100 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये काही लोकप्रतिनिधींनी 18% टक्केवारी घेतलेली आहे, असे आरोप या ठिकाणी. आणि ह्या प्रत्येक टेबलवरती जोपर्यंत कमिशन मिळत नाही, ते कमिशन मिळाल्याशिवाय यांच्या फाईल्स पुढे जात नाही आणि कामं होत नाहीत. मग जर 30 आणि 35% जर फक्त पैसे वाटण्यामध्ये जाणार असतील तर दर्जेदार रस्ते होणार कसे, हा प्रश्न आहे. ते 1100 किलोमीटरचे एकूण कोल्हापूर शहरातले रस्ते जर असतील, एकही रस्ता कोल्हापूर शहरातला चांगला राहिलेला नाही. फक्त म्हणायला लागले की कसले अधिकारी आणि कसले लोक येऊ शकत नाहीत, अशी ही परिस्थिती कोल्हापूरची झालेली आहे. म्हणजे सगळ्यात वाईट साहेब, म्हणजे 1-2 उदाहरण तुम्हाला द्यायचे आहेत. मागच्या 1.5 वर्षापूर्वी ज्यावेळेला हा रस्त्याचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर आला त्यावेळेला एक उदाहरण देतो साहेब. आमच्या इथे सायबर कॉलेज आहे, सायबर कॉलेजमध्ये MBA कोर्स आहे. त्या MBAच्या कोर्सचा शेवटचा पेपर देऊन एक मुलगी, तिच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा भरपूर होत्या, ती मुलगी शेवटचा पेपर देऊन घरी जाणार होती, आणि त्या जो दौलतनगरचा रस्ता आहे तिथं तो रस्ता खोदून ठेवलेला होता. तो रस्ता खराब झालेला होता आणि दुर्दैवानं ती तिथं स्लिप होऊन पडली आणि तिचं KMTचं चाक तिच्या डोक्यावरनं गेलं, तिचा मृत्यू झाला. असे म्हणजे दुर्दैवी घटना, एका मुलगीचा मृत्यू होणे जिथं. जी, मात्र उत्तमजी, मग या प्रशासकीय अधिकारी किंवा राजकारणी यांना कोल्हापूरकरांचा वचक राहिला नाहीये का? इतक्या मोठ्या प्रमाणात जर भ्रष्टाचार होत असेल तर? काय झाले साहेब, मागच्या 5 वर्षापासून महानगरपालिकांच्या निवडणुकच नाहीत. शेवटची निवडणूक 2020 मध्ये झाली, 2015 मध्ये झाली, आणि 2020 ला त्याचा टर्म संपला. तर 2020 पासून प्रशासक राज आहे. बरोबर. आणि प्रशासक राज म्हणजे अधिकाऱ्यांचा राज झालेला आहे. त्याच्यावरती कुठल्याही आमदाराचा, कुठल्याही मंत्र्याचा, पालकमंत्र्यांचा, शासनाचा कंट्रोलच राहिलेला नाही. हम करे सो कायदा, ते पूर्णपणे महानगरपालिका चालवा लागलेले आहेत. आणि ज्या आमदारांचं, ज्या मंत्र्यांचं ऍक्च्युली काम आहे या सगळ्या गोष्टींवरती देखरेख ठेवणे, क्वालिटीनं काम होतंय का नाही हे बघणे, ते काम ते करत नाही. परवा आमच्या महानगरपालिकेमध्ये बैठक घेतली गेली, आमदार साहेब तिथं होते, त्यांच्या सगळ्या पक्षाचे पदाधिकारी होते, काही माजी स्थायी समिती सभापती, महापौर वगैरे सगळे होते, पालकमंत्री साहेब स्वतः होते, आमचे आमदार होते. त्यांनी सगळ्यांना झापलं, सगळ्या अधिकाऱ्यांना झापलं. आज साहेब मागचं इलेक्शन होऊन 1 वर्ष झालं, त्याच्या अगोदर सुद्धा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतं. मग सत्ता तुमची आहे, अधिकारी तुमचे आहेत, नियुक्ती तुम्ही करता, मग हे अधिकारी तुमचं ऐकत का नाही, हा प्रश्न आम्हाला करायचा आहे. शेवटी साहेब ह्याचा हिशोब कुठेतरी होत असतो.
5 वर्षात एकदा जनतेला आणि नागरिकांना सुद्धा त्याची संधी मिळत असते. आणि येणारी आता काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत, त्याच्या वेळेला अगदी जनता नक्कीच या गोष्टीचा हिशोब ठीक करणार आहे. ठीक आहे. उत्तमजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. यासोबतच जनता रिपोर्टरच्या या भागात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.